आपण प्रार्थना करूया. ते परमेश्वर पिता दयाळू बापा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया. नीतिसूत्र 6:20. हे माझ्या मुला आपल्या बापाची काय कर आज्ञा आणि आईची शिस्त आहे ती सोड. काय शिस्त सोडायला सांगितलं बघा. जेव्हा मुलगा शाळेत जातो शिकतो तर पहिल्या प्रथम आईच्या शिस्तावरूनच शिकतो. आता प्रभू येशू होता तो आईच्या शिक्षणाने शिक्षक झाला. आईने त्याला शिकवलेलं. कोणाला कोणाला माहिती नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला. आता आईची जी शिस्त होती इकडे निघाला ख्रिस्त. कारण आईचं जे शिक्षण होतं ते पवित्र होतं आणि ते पवित्र शिक्षण लोकांना पवित्र शिकव. पुढे शिकवलं ते पुढे पवित्र. आता ही पहिली शिक्षका या पृथ्वीमध्ये टीचर होती. त्याच्यानंतर जे शिक्षण निघालं ते या जागतिक शिक्षण निघालं. आता तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला योहानमध्ये 19 अध्याय 25 ते 26 वचनामध्ये दिलेला आहे शिष्याला शिकवण्यासाठी त्याची आई होती. आणि येशू वधस्तंभावर जेव्हा शिक्षण दिलं होतं बरोबर. काय शिक्षण दिलं त्यांनी? जगाला संदेश दिला. तेव्हा जगाचे पापे हरण करणारा देवाचा. म्हणजे येशू ख्रिस्त आपल्या सर्व माणसाच्या पापी लोकांसाठी जबाबदारी घेतली. हे जग होतं ना, या जगाची जबाबदारी येशू ख्रिस्ताने घेतली. सैतानाने पृथ्वीमध्ये पाप केलेलं होतं. पहिले आदाम आणि एवा ही आई बाप होती. समजलं नाही? त्याच्यानंतर दुसरी आई बाप झाली नोहा आणि नोहाची बाई. त्यानंतर आपण सगळे अवघड सगळे एकत्र म्हणजे सगळे एक माणसं झाली. त्याच्यानंतर तो झाला अब्राहम. कोण? आणि सारा. पण तिला म्हणते काय? जमीन म्हणजे आई. आता तिने पुत्राला जन्म दिला. त्याचं नाव होतं इसा. आज तुम्ही बघतात इस्रायलमध्ये या दोन भावाची युद्ध सुरू आहे. ते कोण आहे? मुसलमान कडे आणि एक इस्की कडे. कारण तो पुत्र जो होता आदामाला पुत्र झालेला दासीपासून आला माहिती. त्याचं नाव होतं इस्माईल. आता ह्या दोघांमध्ये साराच्या गोष्टी कोणी ऐकल्या? कोणी ऐकल्या? अब्राहमाने. एवेच्या गोष्टी कोणी ऐकल्या? आदामाने. या गोष्टीच्या ऐतिहासिक गोष्टी ज्या आहे आजच्या काळात भांडण युद्ध लढाई ही स्वार्थ स्वभावामुळे लढाई कोणाशी करायची आहे? तुमचा शत्रू कोण? मनुष्य नाही. पेत्र सांगते पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 5:8 म्हणून धार्मिक शिक्षण नाही घेतलं तर या जगासाठी तुम्हाला लढाई करावं लागेल, युद्ध करावं लागेल, सर्व नष्ट होईल. आणि हेच ते आज या ठिकाणी सुरू झालेले 3.5 वर्ष युद्ध चालू आहे. किती?
1260 दिवस या लढाईचं वर्ल्ड वॉर होणार. हे पवित्र शास्त्र शिकवते, मी नाही सांगतो. म्हणून ज्या शिक्षणाचा अनुभव होता तो येशू ख्रिस्ताच्या द्वारे जो अनुभव होता तो जगाला प्रेम म्हणून निर्माण केलं. ज्या माणसामध्ये पाप नाही त्या माणसाची बुद्धी व्यवस्थित असते. ज्या माणसात पाप आहे, पाप म्हणजे शैतान, ज्या माणसात शैतान आहे त्या माणसामध्ये नफरत आहे, द्वेष आहे, हेवा आहे, मोह आहे, सगळं आहे. पण ज्या माणसामध्ये परमेश्वर आहे त्यामध्ये प्रीती आहे, दया आहे, समंजसपणा आहे, शांती आहे, सगळं आहे. म्हणून मनुष्य उत्साहित असते. कशामध्ये? येशू प्रभूच्या. आणि शैतान असल्यानंतर हे सगळी नफरताचं चिन्ह. बरोबर 12 सांगितलं, शैतान आपला काळ थोडा आहे तो तुमच्याकडे. म्हणून आज बघा अनेक लोक खोटे ख्रिस्ती निघाले, खोटे संदेशचे निघाले. काय सांगते? खोटे ख्रिस्ती आणि खोटे संदेश उठले. निवडलेल्या लोकांची फसवणूक. कोणी ख्रिस्ताचा खरा अनुभव घेतलाच नाही आणि जो सत्य शिकवणार आहे ना तो त्याला देवाच्या मागेच नेण्याचं काम. आणि जो खोटं शिकवणार आहे तो त्याच्याच मागे नेणार, त्याला देवाच्या मागे नेणार नाही. त्याला सांगणार ही प्रार्थना मस्त ठीक असतं, ठीक असतं, तुमच्या अंतःकरणात तयार नाही होणार, अस्वस्थच राहणार. तर चमत्कारासाठी प्रार्थना घ्यायची नाही. त्या प्रार्थना घ्यायची तर स्वतःचं नवीन परिवर्तन होईल त्याच्यासाठी प्रार्थना. जर मन परिवर्तन करत असेल तर तुमची प्रार्थना आहे तर तुमचं जीवन धोक्यात आहे असं समजून. कारण एक शेवटच्या काळात ख्रिस्ताविरुद्ध उठणारे पुष्कळ आहे. योहानाच्या पहिल्या पत्रात 4 अध्याय. म्हणून शिक्षण कोणतं घ्यावं ते पहिले लक्ष द्या. धार्मिकता शिक्षणाला कोणत्या गोष्टीची गरज नाही, आत्म्याची गरज आहे. म्हणजे आतमध्ये पाप जे आहे ना ते बाहेर काढायचं आणि पवित्र जीवन आपल्या शरीरात ठेवायचं. तेच विचार घेऊन आपल्याला आपल्या स्वतःचं भविष्य करतो. कोणताच म्हणून सुप्रसिद्ध मध्ये 146 अध्याय 3 ते 4 वचन. आम्ही सगळे वाफ आहे, आमच्यावर भरवसा तुमचा नाही पाहिजे, या पवित्र शास्त्रावर तुमचा भरवसा पाहिजे. आम्ही कधी बोलवणार तिकडे जावं लागेल पण हे बोलू शकत नाही. हे तुम्हाला सार्वत्रिक चित्तासाठी नेणारा मार्ग आहे. कोणता मनुष्य तुमचं भविष्य बदलू शकत नाही तर हेच तुमचं भविष्य बदलू शकते. त्याला बोलतात पवित्र शास्त्र. आता याच्यामध्ये त्या परमेश्वराच्या काळापासून जे होते तर येशू ख्रिस्ताच्या काळात, त्याच्यानंतर पवित्र आत्म्याच्या काळामध्ये असणारा मेन होता तो म्हणजे पेत्र. येशूच्या काळात तो नाही राहिला तर दुनियाने मी राहणार आहे का? म्हणून माणसावर जास्त भरवसा ठेवायचा नाही. आज लोक देवापेक्षा माणसावर भरवसा ठेवतात. माणूस मार्गदर्शन करू शकते, शिक्षण देऊ शकते, पण देवापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही. म्हणून कधी कधी शिक्षणाकडे लक्ष देताना, वचनाचं पालन करताना ते बघा त्याला ते वचन 7 येते. माझ्या मुला माझी वचने राखून ठेवून माझ्या आज्ञा, वचना आणि आज्ञा जे सांभाळा तेच मोशेला 10 आज्ञा दिलेल्या होत्या त्या आज्ञा आपण जर सांभाळलेल्या होत्या तर पाप कोणीच केलं नसतं. प्रभू येशू यासाठी आला, देव असून पुत्र बनवून स्वतःचं बलिदान देऊन आपल्या पुरुषावर विजय मिळून तो निघून गेला, लोकांना संदेश दिला. हे बघा आता योहान 14:2 आपल्यासाठी जागा त्यांनी तयार केली. म्हणजे आपली पाप जर आपली क्लिअर असेल तर आपले फायदे होईल. ईश्वर काय सांगितलं, एक घेतला जाईल एक ठेवला जाईल. बरोबर सांगितलं. लोककडे 23:41 पासून जर वचन घेतलं तेव्हा एका चोराला घेतला आणि एकाला ठेवलं गेलं. कारण तो पाप सोडायला तयार. तुम्ही पाप सोडायला नाही तयार तर इकडेच राहिला, आणि पाप सोडायला जर तयार असेल तर तिकडे जायला. खरा धर्म आपल्या पापावर आहे. कशावर? जर पाप सोडलं असेल तर तुम्हाला खरा धर्माची जाणीव होईल. आणि पाप पकडलं असेल तर आपल्या शरीरात अनेक प्रकारचं भविष्यात नुकसान व्हायला सुरुवात. आम्ही बुद्धी स्वतःची वापरायची नाही, त्याला या पवित्र शास्त्राची बुद्धी वापरावं लागते. स्वतःची जेव्हा मनुष्य बुद्धीचा वापर करतो तेव्हा तो शैतानाच्या बुद्धीवर अवलंबून असतो.
म्हणून स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून नाही बसायचं, कारण तिथे परमेश्वरनी बुद्धी ज्ञान दिले नाही. ज्याला ज्ञान कधी मिळते, ज्ञानाचा अनुभव कधी मिळते, उत्पत्ती 3 अध्यायामध्ये आदाम एवाचं जेव्हा जीवनामध्ये फळ खाल्ल्याचा प्रयत्न झाला आणि फळ खाल्लं तेव्हा त्यांचं ज्ञान हरवलं. तेव्हा देवाने सांगितलं तुला बऱ्या वाईटाचं ज्ञान कळेल. त्याला कळलं, कारण जिथे ज्ञान आणि बरं वाईट काय आहे ते परमेश्वर पहिले शिकवते. आज आपल्या पापामुळे आपल्या स्वतःला कळते काय चांगलं आहे, काय परिणाम होते. तर हे सत्यवाणी आणि सत्य शिक्षण आपल्याला देवापासून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये 7 अध्याय 24 वचन घे. तर माझ्या मुलांनो माझ्या ऐका, माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या. तरी काय माझ्या मुला माझं ऐका आणि माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या. मग ते 5:2 पासून येशू ख्रिस्त शिकवायला लागला आणि ते शिकवलं तेव्हा त्याचं भविष्य बदललं. आज आपल्या प्रत्येकामध्ये जर शिक्षण मिळालेलं आणि शिक्षण आपल्या जवळ आहे तर त्या शिक्षणानेच आपलं भविष्य कुठेतरी चेंज झालेलं दिसेल. म्हणून शिक्षणाकडे पहिलं लक्ष द्या. देवाचं शिक्षण दिले तेव्हा माणसाला मानसिक तणाव येणार नाही, टेन्शन येणार. हे पवित्र शास्त्र हे आमच्या स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे, कोणा जाती धर्माचा नाही. आपल्याला कुठेही जायचं आहे, चांगल्यात जायचं, वाईटात जायचं, हे पवित्र शास्त्र आहे. अरे मानवासाठी दिले, कोणत्या जाती धर्माचा प्रश्न नाही. मानवाने किती जात निर्माण केली, प्रत्येकाला श्वास एकच आहे. भले तुमचं रक्त अलग निघेल, ए ग्रुप निघेल, पण आत्मा मात्र एकच आहे. 17-18 उत्पत्ती 2:7 प्रत्येक मानवाला दिलेली आणि तो आत्मा त्या प्रत्येकाने सांभाळायचा. देव आहे तत्पर्यंत त्याचं शरीर त्यांनी सांभाळून ठेवायचं. देव गेल्यानंतर शरीरात नरकात जावं लागेल. तर आपल्याला प्रत्येक गोष्टी शिकायचा आहे. 8-10 रुपये घेऊ नका. रुपये घेऊ नका, माझे शिक्षण घ्या. आज पैसे पाहिजे. लोक प्रार्थनेला आले का काय करतात, धंदा होत नाही, पैसा पाहिजे, दागिने पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, काय पाहिजे माहिती नाही, साडी पाहिजे, असं काहीतरी असं ते. अरे प्रश्न आहे ते आपण शिकायचं आहे. तू सांगते ज्ञान घे. ज्ञान एकदम जीवनामध्ये उपयोगी येणार आहे. जर ज्याला ज्ञान मिळालंय तो बरोबर आपल्या जागेवर सेफ मिळते. ज्याच्याकडे ज्ञान नाही त्याच्याकडे सेफ जागा नाही. आता बघा 10-1 वचन. बाप बघा काय सांगते, मुलगा शाणा तर बाप सुखी आणि मुलगा मूर्ख काही दुःखी. काय सांगितलं, बाप मुलाला सांगते, वचन काय सांगते, मुलगा शाणा बाप सुखी, मुलगा मूर्ख. विचार कर, मुलाचं बघायला आईलाच लागते बरोबर, आणि मुलगा कमावता तर बाबा सुखी, काय टेन्शन आहे बाबांनी बरोबर ना. तर काय सांगते, मुलगा शाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख आई. कसं गोष्टी बायबलच्या आधारित आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्याकडे शिकायचं. त्याचं 17वं वचन, आता आपल्यामध्ये शिक्षण सोडलं तुम्ही कशी होती, चुकीच्या लाईनीचं. धार्मिकता कधी सोडायचं. धार्मिकता हे सार्वत्रिकचा एक मार्ग आहे. योहान 14:7 आणि येशूनेच एक आपल्या पृथ्वीमध्ये धार्मिकताचं शिक्षण दिलं म्हणजे 5:2 पासून. आणि ते शिक्षण अशासाठी दिलं की त्या शिक्षणाद्वारे आपलं भविष्य एक मुलासारखं जोडलं. फुलं कशी एकदम मस्त दिसतात, किती सुंदर दिसते,
आणि जेव्हा ती फुलं काढून टाकतात तेव्हा त्याचा फुलाचा सुगंधच निघून जातो. काही काळ राहतो आम्ही, तसं आम्ही प्रार्थनेत येतो, काही काळात बरे वाटतात, त्याच्यानंतर त्या फुलासारखी आमची दिशा बनते. जरपर्यंत झाडाला ते रुजलेलं आहे, टोपण आहे, ते काटे पण त्याला अगदी आणि त्या वेळेला पानाला पण काटे लागतात, पण ते फूल दिसायला एवढं सुंदर असते विचारतच नाही. प्रभू येशूच्या जिंदगीमध्ये काटे होते, पण त्याला पाहिलं तर लोकांना आरोग्य मिळते, एवढं पावर त्याच्यामध्ये. आणि काठ्याचा मुकुट घेऊन आपल्या जीवनामध्ये आपण घेतलं, फुलं डोक्यात घालून फिरायला लागते, अगदी फुलांचा सुगंध घेतो. पण आमच्या जीवनात जो स्वभाव आहे म्हणजे 5 सोळा, तोच स्वभाव घेऊन आम्ही चाललो. आपल्या प्रत्येकाला एक परमेश्वर सुंदर स्वभाव देतो. सुंदरता शरीराची नाही, सुंदरता आत्म्याची. आत्म्याची सुंदरता प्रत्येक माणसाला पवित्रकरण देते आणि त्याच्यातून आशीर्वादित बनला जातो. मनुष्य समाधान होतो आणि मनुष्य माणसाच्या जीवनामध्ये त्याला स्वतःला वाटते की माझ्या भविष्यात माझ्याबरोबर काहीतरी आहे. वस्तूंनी सुख नाही तर कृतीने आणि कर्माने मनुष्य सुखी असतात. 13:24 तो आपली छेडी आवडीतो. आता छेडी घेतलं त्याला शिस्त लावता तुम्ही, त्याला आवडू नका. एक ताण की त्याला समज असते की मी चुकलं म्हणून मला फटका मिळाला. 12:6 ज्या शिक्षावर प्रेम त्याला फटके लागतात. तर शिक्षण आहे, धार्मिकताचं शिक्षण कसं आहे. कधी कधी आपल्याला फार दुःख येतं, मी प्रार्थना करतो तर माझ्या जीवनात दुःख आहे. मी तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये चालण्यासाठी मत्ते 16:24 स्वतःच वधस्तंभ उचलावं लागते आणि ते उचलल्यावर आपलं भविष्य आपल्याला चेंज करावं. सत्याची शिक्षण माणसाकडे नाही, कुठं शिक्षणाकडे हजारो लोकांची प्रगती असते, ते मोठं धनावधीच आत्मेमध्ये. माणसाच्या शरीराला आत्मेची गरज आहे आणि आत्मा हाच तो माणसाला शिकवण देणार आहे, समाधान देणार आहे, शांती देणार आहे. तो काय सांगते, त्याला शिक्षा करतो त्यावर प्रेम करणार. तो शिस्त का देतो की तो त्याला शिक्षण देतो, म्हणजे त्याला भीती करतो म्हणून तो त्याला शिक्षण देतो. 15:31 जीवनाच्या शिक्षणाकडे जो प्राण देतो तो ज्ञानाकडे मस्ती देतो. काय सांगते, जे जीवन आहे त्या शिक्षणाकडे कान देतो तो त्या ज्ञानाकडे मस्ती करतो. समज घ्या, म्हणजे तुम्हाला जर जे शिक्षण खरं मिळालेलं आहे आणि त्या शिक्षणावर तुम्ही अवलंबून आहे तर तुमचं जीवन आशीर्वादित. जो शिक्षण आवडतो तो आपल्या जीवनात उच्च येतो, जो वागण्याला घेतो तो ज्ञान मिळतो. अगदी ज्ञान मिळवा. आता जर चांगल्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर त्याला आशीर्वाद आहे. परमेश्वराचे भय हे बुद्धीचे शिक्षण होय, आधी नम्रता मग मान्यता. अगदी पहिलं नम्रता नंतर मान्यता. आज आपल्याला नम्रता आहे तर 19:9 खोटे साक्ष देणाऱ्यांना शिक्षा चुकणार नाही, लबाड बोलणारा नष्ट होईल. खोटी साक्ष देतात आपल्याला शिक्षा देव देईल. माणसाने नाही दिलं तरी देव देईल, कारण देवाचं क्रोध फार खतरनाक असेल म्हणून त्याच्यात लक्ष द्या. हल्लिया 19:27 ते 29 ज्ञानाचं शिक्षण घेण्याच्या योगी भटकायचं असेल तर शिक्षण सोडून जा. आता आपण बघा,
चांगलं शिक्षण मिळते. आणि हे शिक्षण जर आपण घेत नसेल तर भटकण्यासाठी सोड ताकदीने जीवन जगू नका असं त्यांनी स्पष्ट दिलेले. आपण काहीतरी विचार केला पाहिजे. देवाने आपल्याला चांगलं शिकवलं, मार्गदर्शन केलं, घडवलं तर आपण देवाच्याच मार्गात हे प्रवास केला पाहिजे. जर आपल्याला देवाने शिक्षण दिले त्या शिक्षणाला आपण आजच्या काळात ते नाही, बरेचसे लोक हेच गोष्टी चुका करत असतात. आपल्याला येशूची ओळख झाली तर आपण येशूच्या ओळखीप्रमाणे चालायचं. आपल्या स्वतःला शैतानाने पकडलेलं असेल तर पहिलं सोडायचं काम करा, तर फायदा होईल. आपलं नुकसान फार मोठ्या प्रमाणात होईल. धर्मनिंदकासाठी दंड. आता धर्माचं शिक्षण आपल्याला देतं, आपण त्याच्या विरुद्ध करणार, पण तो सांगितलं तुम्हाला दंड आहे. ही शिक्षण आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. वेळ नाही तर आणखी गोष्टी तुम्हाला सांगितल्या ना, तर वचन आपल्याला हे शिकवणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. त्याला प्रत्येकाला वचनाचं पालन करून जरूर येईल. जर आपण वचनात आहे, शिक्षणात आहे, नियमात आहे, प्रभूच्या मार्गात आहे, तर येशू तेव्हा 14:6 वचन ते मार्ग सत्य जीवन. जे खरे जीवन आहे ते प्रभू येशूच आहे आणि त्याच्याद्वारेच ते येशू ख्रिस्ताने, जे खरं जीवन आहे ते येशू ख्रिस्ताकडे. आणि ते जीवन तुम्हाला ना मला मिळालं तर आपण त्या जीवनामध्ये समाधान आणि शांती भरलेले, म्हणजे आपलं भविष्य आशीर्वाद आहे. छोटीशी प्रार्थना करू. बाबा सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, सर्व मंडळ काम प्रभूचा आशीर्वाद, प्रभूच्या इच्छा प्रमाणे सांगणारे प्रत्येकाला साहेब ही प्रार्थना प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया.